हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची माहिती पाहणार आहोत। आणि मी जे तुम्हाला काही दिवसांपूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की येत्या 3 महिन्यामध्ये 75,000 जागा भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत, तर त्याची काल TPAची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पहा। आणि आज DMERची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि मोठी जाहिरात आहे। 1107 जागांसाठी नवीन जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे आणि आजपासूनच अर्ज भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, ही परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे, कोणकोणत्या पदांची भरती होणार आहे, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला आता ज्या 75,000 जागा सरळ सेवेमध्ये भरल्या जाणार आहेत त्या सर्व जागांसाठी एकच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। फक्त 999 फी आहे। GST मिळून 1025 होते, पण याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स मिळणार आहेत, त्याच्यानंतर TCS PYQ मिळणार आहेत आणि अतिशय कमी फीमध्ये सर्वच विभागाची तयारी या एकाच कोर्समधून तुमची होणार आहे। सर्व विभागाची माहिती या एकाच कोर्समध्ये मी उपलब्ध करून देणार आहे, तर हा कोर्स विकत घ्या, डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष 18/6/2025 या तारखेचं ही जाहिरात आहे, परंतु प्रसिद्ध आज झाली। जाहिरात आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025। आता त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय किंवा दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार दिनांक 19/6/2025 पासून स्पर्धा परीक्षा 2025 या मथळ्याखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता ही जी वेबसाईट आहे ना, या वेबसाईटवर ही जाहिरात उपलब्ध आहे। उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाईन अर्ज सादर करावेत। फक्त ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील। इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज किंवा परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही। भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व कार्यक्रम व वेळापत्रक तसंच वेळापत्रकातील बदल व इत्यादी सूचना कार्यालयाच्या ही जी वेबसाईट दिलेली आहे ना, या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील। सदर भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांशी कोणताही स्वतंत्रपणे पत्रव्यवहार करण्यात येणार नसून सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी। कोणत्याही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात तसेच कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी जाहिरात यामध्ये तफावत विसंगती आढळून आल्यास कार्यालयाच्या संकेतस्थळावरील जाहिरात अधिकृत समजण्यात येईल। आता या ठिकाणी पहा, ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात कधी होणार आहे, तर आजपासूनच 19/6/2025 म्हणजे आजपासूनच सायंकाळी 5 वाजल्यापासून आणि ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक आहे 9 जुलै 2025 रात्री 12 वाजेपर्यंत। आता आणि हा एक हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे पहा, जो की महत्त्वाचा आहे। आता त्याच्यामध्ये ना कोणती पदं आहेत ती पहा, तर ग्रंथपालसाठी 5 जागा आहेत, आहार तज्ज्ञासाठी 18 जागा आहेत, समाजसेवा अधीक्षक वैद्यकीयसाठी 135 जागा आहेत, भौतिकोपचार तज्ज्ञासाठी 17 जागा आहेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 181 जागा आहेत, ECG तंत्रज्ञासाठी 84 जागा आहेत, क्षय किरण तंत्रज्ञासाठी 94 जागा आहेत, सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी 17 जागा आहेत, औषध निर्मात्यासाठी 207 जागा आहेत। त्याची टेस्ट सिरीज विठ्ठल जोशी हे जे ॲप आहे त्यामध्ये उपलब्ध आहे। दंत तंत्रज्ञासाठी 9 जागा आहेत, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 170 जागा आहेत, क्षय किरण सहाय्यकसाठी 35 जागा आहेत, ग्रंथालय सहाय्यकसाठी 13 जागा आहेत, प्रलेखाकार किंवा ग्रंथसूचीकार किंवा डॉक्युमेंटलिस्ट कॅटलॉगरसाठी 36 जागा आहेत, वाहन चालकसाठी 37 जागा आहेत। अशा ह्या तांत्रिकमध्ये एकूण
58 जागा आहेत आणि जे अतांत्रिक पदं आहेत त्यामध्ये उच्च श्रेणी लघु लेटर 12 आणि निम्न श्रेणी लघु लेटर 37 अशा अतांत्रिक 49 आणि तांत्रिक व अतांत्रिक दोन्ही मिळून 1107 जागांची ही नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता हे न जे आहे म्हणजे ही भरती कुठे असते माहिती आहे का? जे आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतात की नाही त्या ठिकाणी ही तुम्हाला जॉब मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत ज्याला आपण GMC म्हणतो, त्यामध्ये ह्या जागा भरल्या जाणार आहेत. तर अतिशय महत्त्वाची अशी जाहिरात आहे, खूप मोठी जाहिरात आहे. 1107 जागा म्हणजे भरपूर झालेल्या आहेत. या प्रत्येक पदानुसार जे पात्रता आहे म्हणजे 17 पद आहेत, त्या 17 पदांची पात्रता काय आहे त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तसंच याचं जी अभ्यासक्रम आहे सर्व पदांचा त्याचासुद्धा आपला सेपरेट व्हिडिओ येणार आहे. जर तुम्हाला GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.